नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 न्यू सिलेबस 2026 पासून सिविक्सचा फर्स्ट लेसन आहे अवर सोशल लाईफ. या लेसनचा पार्ट 2 बघतो आहे. मित्रांनो, या लेसनचा पार्ट 1 आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर आज आपण बघणार आहोत अवर सोशल लाईफ पार्ट 2. आता इथे काय बघणार आहे आपण? इंटरडिपेंडन्स विदिन सोसायटी. म्हणजे इंटरडिपेंडन्स म्हणजे काय? परस्परावलंबन विदिन अ सोसायटी. समाजामध्ये एकमेकांबद्दल जे परस्परावलंबन असते, एकमेकांवर आपण जसे डिपेंड राहतो समाजामध्ये, ते आपण बघणार आहोत. मग आता काय? इनिशियली फूड अँड शेल्टर वेअर द फंडामेंटल ह्युमन नीड्स. हाऊएव्हर फॉर अ ह्युमन बीइंग लिव्हिंग विदिन अ फॅमिली युनिट द नीड ऑर क्लोथिंग ऑल्सो बिगॅन टू इमर्ज. म्हणजे सुरुवातीला माणूस जेव्हा भटकंतीच्या काळामध्ये होता, मग त्याचं अन्न आणि निवारा ह्या दोनच गरजा होत्या. पण जसा जसा तो आता कुटुंबामध्ये राहायला लागला, मग तेव्हा त्याची नीड कोणती होती? क्लोथ्स, कपडे, ही सुद्धा आता त्याची गरज भासायला लागली. अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि तेव्हापासूनच ह्या 3 गरजा मानवाच्या मूलभूत गरजा तयार झाल्या. इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सोसायटी टू एस्टॅब्लिश अ सिस्टीम टू फुलफिल दीज बेसिक नीड्स, फूड, क्लोथिंग अँड शेल्टर. आता मग समाजाचीच ही रिस्पॉन्सिबिलिटी झाली की या 3 बेसिक नीड आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा, फूड, क्लोथ्स अँड शेल्टर. या 3 बेसिक नीड्स कंप्लीट करायच्या, फुलफिल करायच्या. ही आता बेसिक नीड्स झाली कोणाची? समाजाची, सोसायटीची. बरोबर. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येईल? एंगेजिंग इन ॲग्रिकल्चर टू एन्श्युअर द सप्लाय ऑफ फूड. म्हणजे सुरुवातीला काय होतं की आपल्या अन्नाची गरज भासण्यासाठी मानवाने शेती तयार करायला लागली. मग आता शेतीचा त्यांचा व्याप वाढला. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? मेकिंग टूल्स अँड लाईव्हस्टॉक्स अवेलेबल फॉर फार्मिंग. म्हणजे पण आता त्याचा शेतीचा व्याप वाढल्यामुळे ते शेतीची कामे करण्यासाठी त्याला शेतीची अवजारं लागली. जसं आलं ट्रॅक्टर आले, थ्रेशर आले, अशा वेगवेगळ्या फार्मिंगची टूल्स त्याला वापरावे लागले. मग त्याच्यासाठी त्याला वेगळे जे अवजारं तयार करणारे आहेत, जसं ट्रॅक्टर झाले, थ्रेशर झाले, वेगवेगळे जे इक्विपमेंट्स लागतात शेतीला, फार्मिंगला युजफुल असतात, मग त्याच्यासाठी त्यांचे नवीन कारखाने आले. प्रोव्हाइडिंग सीड्स अँड सेपलिंग. मग त्यांच्यासाठी मग जे आहे सीड्स म्हणजे त्यांचे जे बीज आहे किंवा त्यांना लागणारे बियाणे आहे, यांचं उत्पादन करावं लागेल. मग हे बियाणे उत्पादन करणारे वेगळी सोसायटी, वेगळी कंपनी तयार झाली. मग एस्टॅब्लिशिंग इंडस्ट्रीज फॉर प्रोसेसिंग ॲग्रिकल्चर प्रोड्युसर्स. मग आता या ज्या ॲग्रिकल्चर प्रोसिजर आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या निर्माण झाल्या, वेगवेगळे कारखाने तयार झाले. म्हणजे शेतीचे बियाणे करण्यासाठी वेगळा कारखाना, शेतीची अवजारे तयार करण्यासाठी वेगळी कारखाना, देन मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या अन्न तयार करण्यासाठी, तर त्याच्यासाठी जे आवश्यक खत पाणी लागतं, तर त्याच्यासाठी खत आहे, कीटकनाशक आहे, त्याचा वेगळा कारखाना. म्हणजेच असे ॲग्रिकल्चरशी संबंधितच पुष्कळसे असे प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी कारखाने तयार झाले. To ensure the fulfillment of these requirements, making financial provision such as loans, credit, society or banks. मग आता हे कारखाने तयार झाले. मग कारखाने तयार करण्यासाठी, कारखाने उभारण्यासाठी पैसा कुठून आणणार? एका व्यक्तीकडे इतका नाही राहणार. मग त्यांना लोन घ्यावं लागतं. लोन कुठून घेणार? ते बँकांपासून. जे फायनान्शियल सर्व्हिसेस असतात, फायनान्शियल सेक्टर्स असतात, बँक झाले, देन क्रेडिट कार्ड झाले, याच्यापासून त्यांना लोन घ्यावं लागतं. आणि ते लोन घेतलं की ते कारखाने तयार होते. म्हणजेच आपल्याला असं लक्षात आलं की आपल्या ज्या बेसिक नीड्स आहे, फक्त त्या 3 बेसिक नीड्स लक्षात घेतल्या तरी त्याच्यासाठी आपल्याला किती लोकांवर डिपेंड राहावं लागतं. म्हणजेच अशा प्रकारे सोसायटीमध्ये एकमेकांचं परस्परावलंबन हे वाढत जात असतं. Such comprehensive system need to be established within a society. मग आता हे तर झालं छोट्या प्रमाणावर, पण असा व्याप हा मानवाचा, सोसायटी मधला व्याप हा खूप वाढत चाललेला आहे. Services such as education, healthcare emerge from the intellectual capabilities and individual within a society. मग आता ही जे कारखाने झाले हे तर व्याप तर वाढतच झाला, पण त्याच्यानुसार सर्व्हिसेस म्हणजे सेवा ह्या सुद्धा द्यायला लागल्या. आता सेवांमध्ये काय काय येते? हॉस्पिटल्स येते, देन काय येते? कॉलेजेस येतात, स्कूल्स येतात. हे काय झालं की सेवा झाले. मग या सेवांसाठी म्हणजे सर्व्हिसेससाठी
काय आहे, सर्व्हिसेस देणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामधून ज्यांची कॅपॅबिलिटी, इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटी म्हणजेच बौद्धिक क्षमता, मग स्वतःमध्ये असणारे गट्स, याच्यामधून माणसांनी डेव्हलपमेंट सुरुवात केली आणि त्याच्यातूनच त्याने स्वतःचा विकास करत गेला. मग कल्चरल रिचनेस मीन्स ऑफ एंटरटेनमेंट आर क्रिएटेड थ्रू द आर्टिस्ट टॅलेंट ऑफ इट्स मेंबर्स. मग आता त्यांनी त्याच्या बौद्धिक क्षमतेवर, त्याच्यामध्ये असणाऱ्या कौशल्याच्या बेसवर त्यांनी काय केलं की त्याच्या आपल्यामध्ये असणाऱ्या टॅलेंटवर त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी इन्स्टिट्यूट तयार केली. मग इंडस्ट्रीज अँड बिझनेसेस फ्लरिश थ्रू द ट्रेडिंग स्किल्स अँड एंटरप्रेन्युअर स्पिरिट्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन सोसायटी. म्हणजेच आता अशा प्रकारे बघा, आता अशा प्रकारे कारखाने फ्लरिश व्हायला लागले, सोसायटी डेव्हलप व्हायला लागली, स्कूल्स, कॉलेजेस जिथे इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक नॉलेज मिळते अशा प्रकारची सोसायटी डेव्हलप होत गेली. म्हणजेच अशा प्रकारे हा व्याप असा सोसायटीमधला वाढत गेला. मग काय दिलेलं आहे, ऑल पीपल इन सोसायटी डिपेंड ऑन वन अदर बोथ फॉर द फुलफिलमेंट ऑफ देअर मटेरियल नीड अँड फॉर द सॅटिस्फॅक्शन ऑफ देअर इमोशनल सायकोलॉजिकल नीड. दिस म्युच्युअल रिलायन्स अमंग इंडिव्हिज्युअल्स इज नॉन ॲज इंटरडिपेंडन्स विथ सोसायटी. म्हणजेच आता काय बघितलं आपण, म्हणजे आता हे बघितलं की जो व्याप वाढतो आहे, कारखाने वाढतात आहे, जे आपल्या इंटेलेक्च्युअल टॅलेंटच्या भरोशावर जी सोसायटी, जे सर्व्हिसेस तयार होत आहे, मग आता हे सगळं एका व्यक्तीला शक्य आहे का? नाही. मग ज्याला ज्या गोष्टीची गरज असेल तो दुसऱ्यापासून ती घेतो, ती त्याच्यामध्ये जी देवाणघेवाण होते, म्हणजेच काय होते, तो देवाणघेवाण ही काय होईल, इमोशनली होईल. देन आपले मटेरियल नीड्स कंप्लीट करण्यासाठी, मटेरियल नीड्स म्हणजे काय, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या आपल्या मटेरियल नीड्स झाल्या. आणि इमोशनल नीड म्हणजे काय, आपली इंटेलेक्च्युअल आहे, आपलं नॉलेज वाढवणं, या सगळ्या गोष्टींसाठी माणूस एकमेकांवर अवलंबून असतो. हा स्वतःची कामं करू शकतो का? नाही. त्याला या गोष्टींसाठी दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागते. आणि जेव्हा सोसायटीमध्ये ही एक दुसऱ्यांवर डिपेंडन्सी वाढते त्यालाच काय म्हटलं जातं, इंटरडिपेंडन्स विथ सोसायटी, म्हणजे सोसायटीमधलं परस्परावलंबन असं म्हटलं जातं. आता ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल. म्हणजे सोप्या भाषेत मी सांगते आहे की माणसाच्या बेसिक गरजा कोणत्या आहे, अन्न, वस्त्र, निवारा, त्या फुलफिल करण्यासाठी त्याला त्या गोष्टी तयार करण्यासाठी त्याला आणखीन काही साधनांची आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे कारखाने तयार झाले. तसंच एक माणसाला शक्य नसते म्हणून तो प्रत्येक कामासाठी दुसऱ्यांवर डिपेंड राहतो आणि समाजामध्ये एक दुसऱ्यांची ही जी डिपेंडन्सी असते त्यालाच म्हटलं जातं परस्परावलंबन इन सोसायटी, म्हणजेच इंडिपेंडन्सी इन विदिन अ सोसायटी. आता आपण एक नेक्स्ट पॉइंट पाहतो आहे, सोशियल डायव्हर्सिटी. आता सोशियल डायव्हर्सिटी म्हणजे काय, सामाजिक विविधता, बरोबर, सामाजिक विविधता आहे. तर आता आपण इंडियामध्ये बघितलं तर इंडियामध्ये वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या धर्माचे म्हणजे लोक एकत्र राहतात. मग प्रत्येकाचा धर्म वेगळा, प्रत्येकाची जात वेगळी, प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी, हे सगळे विविध लोक आपण कुठे राहतो, भारतामध्ये राहतो. आणि हीच एक काय आहे, भारताची एक युनिटी आहे, भारताची एक ताकद आहे. अँड दिस डायव्हर्सिटी इज डिफाइनिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडिया अँड कॉन्स्टिट्यूशन इन इट्स ट्रू स्ट्रेंथ. म्हणजेच आपल्या समाजाची ही विविधता भारताचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि भारताची एक खरी स्ट्रेंथ आहे. काय, सोशियल डायव्हर्सिटी. देन रिलिजियस डायव्हर्सिटी, जसं धार्मिक आहे जसं सामाजिक डायव्हर्सिटी आहे तसंच रिलिजियस डायव्हर्सिटी सुद्धा आहे, धार्मिक विविधता. मग पीपल बिलॉंगिंग टू व्हेरियस रिलिजन, म्हणजेच वेगवेगळ्या धर्माचे लोक इथे राहतात. हिंदू आहे, इस्लाम आहे, बुद्धिस्ट आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे, सीख आहे, पारसी लोक आहे, हे सगळ्या धर्माचे लोक आपल्या देशामध्ये, भारतामध्ये राहतात. मग प्रत्येकाचे काय आहे, प्रत्येकाचा सण वेगळा, प्रत्येकाची राहणीमान वेगळी आहे, प्रत्येकामध्ये असणारे रिच्युअल्स हे वेगवेगळे असतात. मग त्याच्यामुळे काय असते, प्रत्येकाचं ही सगळी विविधता, आणि यालाच काय म्हणतो आपण, रिलिजियस डायव्हर्सिटी असं म्हणतो. पण ही विविधता असली तरी त्याच्यामध्ये एक युनिटी आहे आणि तीच युनिटी आपल्याला सोसायटी म्हणून, म्हणजे समाज म्हणून बनवून ठेवते. कोणती, रिलिजियस डायव्हर्सिटी.
आता नेक्स्ट पॉइंट आहे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी म्हणजे भाषिक विविधता. म्हणजे आता धार्मिक सामाजिक विविधता बघितली, आपण धार्मिक विविधता बघितली, आता लिंग्विस्टिक म्हणजे भाषिक विविधता. आता आपण बघितलं वेगवेगळ्या धर्माचे लोक इथे राहतात, मग प्रत्येक धर्माची वेगळं राहतात, मग त्यांची भाषा वेगळी ही असते आहे ना, त्यांची बोलीभाषा ही एकमेकांची वेगळी राहते. मग काय होते की दिस लँग्वेज इज नॉट समथिंग वी पजेस इमिजिएटली ॲट बर्थ. म्हणजे जेव्हा आपण जन्मापासून येतो तेव्हाच आपल्याला सगळ्या भाषा बोलता येतात असं झालंय का कधी? नाही, असं काय कधीच नाही होत. मग आपल्या शाळेमध्ये आपले जे मित्रमैत्रिणी असतात वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे येतात, प्रत्येकाची भाषा वेगळी असते. मग त्यांच्यासोबत राहिल्याने आपल्याला त्यांची भाषा शिकायला मिळते. बरोबर, आपल्या शेजारी वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक असतात, मग त्यांच्यामुळे त्यांना त्यांच्या भाषा शिकण्याची आपल्याला एक संधी मिळते. म्हणजेच पीपल हू स्पीक लँग्वेजेस सच ॲज, म्हणजे ज्या भाषा बोलतात, मराठी झालं, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू, बेंगॉली, म्हणजे ह्या काय आहे आपल्या आजूबाजूला असे लोक राहिले. मग काय होते की आपण त्यांना भाषांची देवाणघेवाण करतो, आपण त्यांची भाषा शिकतो, मग त्यांच्यामध्ये असणारे चांगले क्वालिटीज ते आपल्याला शिकायला मिळते. मग आता फक्त ह्या भाषाच झालेला का? त्याच्यामध्ये आणखीन काही भाषा असतात, जसं काही ऐराणी आहे, कोकणी आहे, देन वऱ्हाडी, अशा ज्या ट्रायबल म्हणजेच आदिवासी भाषा आहेत, गोंड आहे, भिल आहे, अशा लोकांच्या भाषा सुद्धा आपल्याला शिकायला मिळते. म्हणजेच आपल्याला लँग्विस्टिक डायव्हर्सिटीमध्ये बघा, आपल्याला एकमेकांच्या भाषांची देवाणघेवाण होते आणि वेगवेगळ्या भाषा इथे आपल्याला शिकायला मिळतात. आता नेक्स्ट आहे कल्चरल डायव्हर्सिटी. कल्चरल म्हणजे काय? सांस्कृतिक. आपल्याला काय होते? सांस्कृतिक. बरोबर, स्कूलमध्ये कल्चरल प्रोग्राम होतात. मग कल्चरल म्हणजे काय? सांस्कृतिक प्रोग्राम होतात, त्याच्यामध्ये आपण काय करतो? डान्स करतो, गाणे म्हणतो, बरोबर आहे, ते आपल्या एन्जॉयमेंटसाठी असतात. मग समाजामध्ये सुद्धा अशी सांस्कृतिक डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येते. आपण ज्या समाजामध्ये राहतो वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात, मग प्रत्येकाची भाषा वेगळी, प्रत्येकाचं खाणपान वेगळं राहतं, प्रत्येकाचं कपडे घालण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचे सण वेगळे असतात. मग आता आपण काय करतो? ते सण वेगवेगळ्या लोकांचे सण साजरे करतो, मग ते सेलिब्रेट करतो. मग त्याच्यामुळे काय होते की आपल्या विचारांची देवाणघेवाण होते, आपल्याला त्यांच्या संस्कृती शिकायचा काय मिळतो? एक अनुभव मिळतो. सीन underlying inspiration and faith behind this diversity remain the same. The entire country is bound together by a thread of unity. मग आता पुष्कळ लोकांच्या मनामध्ये गोंधळ येईल, इतक्या वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, भाषाचे, प्रत्येकाचं खाणपान वेगळं, त्यांचे सण वेगळे, मग असं हे सगळं वेगळं आहे. मग त्यांच्यामध्ये एकता कुठे आहे? युनिटी कुठे आहे? आणि तोच एक काय आहे? वेगवेगळी ही जी विविधता आहे त्याच्यामध्ये एक बॉन्ड आहे की आपण भारतातले आहे, आपण भारतीय आहे, आणि हा एकच धागा आपल्याला काय करतो? सगळ्यांना बांधून ठेवतो आणि आपली एक युनिटी आपल्याला दिसून येते. त्यामुळेच तर आपण बघा, आपण महाराष्ट्रात राहतो, आपला फेस्टिवल कोणता आहे? दिवाळी आहे, गणेश उत्सव आहे, पण आपण नवरात्री पण सेलिब्रेट करतो, बरोबर, आपण होळी पण सेलिब्रेट करतो, आपल्याकडे काय आहे? ईद पण सेलिब्रेट केली जाते. म्हणजे अशा वेगवेगळे फंक्शन्स आपण सेलिब्रेट करतो आणि हीच काय आहे? हीच एक युनिटी आपल्याला इथे दिसून येते. आपण सगळ्या डायव्हर्सिटी बघितल्या आणि आता आपण कोणती डायव्हर्सिटी बघणार आहे? फूड डायव्हर्सिटी म्हणजे अन्नामधील विविधता. आता सगळ्यांचं खाण्याचं वेगळं आहे. ॲग्रिकल्चर प्रोड्यूस म्हणजे ते ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतात त्या एरियामध्ये जे पीक जास्त येते ते त्यांचं मेन अन्न राहते. जसं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्रामध्ये आपलं पिठलं भाकरी, कारण की ज्वारीचं उत्पादन जास्त होते म्हणून पिठलं भाकरी हे आपलं मेन अन्न आहे. जसं समुद्रकिनाऱ्यावर जाऊ तर त्यांची मासे झालं, तिथे भात जास्त होतो म्हणून भात हा त्यांच्या अन्नामध्ये आपल्याला जास्त दिसून येतो.
म्हणजेच अशा प्रकारे फूड डायव्हर्सिटी दिसते. आता ऑइल सुद्धा बघा, आपण काय आहे, आपण कोकोनट ऑइल फक्त केसांना लावायसाठीच यूज करतो. पण जसं सदर्न इंडिया म्हणजेच दक्षिणेकडे, आपण भारताच्या दक्षिणेकडे गेलो तर आपल्याला तिथे काय आहे, भाज्यांमध्ये ते नारळाचं तेल यूज करतात. म्हणजे ऑइलमध्ये सुद्धा इथे डायव्हर्सिटी आपल्याला दिसते. तसंच आपण नॉर्थ म्हणजे उत्तरेकडे गेलो तर शेंगदाण्याचं ऑइल, आपल्याला भुईमुंगाचं तेल, फल्ली तेल आपण म्हणतो, त्याचा ते यूज जास्त करतात. मग आता काय आहे, मोहरीचं मस्टर्ड ऑइल ते यूज करतात. मस्टर्ड ऑइल नॉर्थ साईडला आणि ग्राउंडनट हे वेस्ट इंडियामध्ये. म्हणजे बघा, खाण्यापिण्यात तर आहेत आणि आपण जे खाण्यामध्ये तेल यूज करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येते. मग आता स्टेपल फूड म्हणजे राईस काय आहे, हे मेन अन्न आहे जे समुद्र किनाऱ्यावर राहतात त्या लोकांचं मेन अन्न आहे बरोबर. नंबर ऑफ फ्रेश वॉटर बॉडीज आर अराउंड, त्याच्या आजूबाजूला मासे हे जास्त असतात म्हणून त्यांच्या अन्नामध्ये मेन काय आहे, मासे आहे. सी फूड हे त्यांचं मेन अन्न असते. तसंच व्हीट, ज्वार, बाजरा अँड मेज कॉन्स्टिट्यूट द स्टेपल डाएट इन नॉर्थर्न अँड सेंट्रल इंडिया. म्हणजेच आपण मध्य भारतामध्ये ज्वार झालं, बाजरा झालं, मक्का झालं यासारख्या अन्नपदार्थांचा, कारण की भौगोलिक परिस्थिती तिथली वेगळी आहे, तिथे त्या प्रकारचं अन्न जास्त उगवलं जातं आणि तेच मेन खाद्य त्यांचं राहतं. पण आता त्या अन्नामध्ये डायव्हर्सिटी आपल्याला कशी काय दिसते बघा. आता प्रत्येकाचा, आपण जसं नॉर्थकडे जाऊ तर त्यांच्या अन्नामध्ये भात आहे, मग भातामध्ये इडली, डोसा वगैरे हे तिकडचं अन्न आहे ना. पण आता आपल्याकडे सर्रास आपल्याला इडली, डोसा दिसतो, समोसा आहे, पराठा आहे, हे जे पदार्थ आहे. असं नाही की आम्ही फक्त नॉर्थ साईडला गेलो तरच आम्हाला इडली, डोसा मिळणार, आपल्याकडे मिळणार नाही, असं आहे का? नाही. आता आपल्याला हे पदार्थ कुठेही भारतामध्ये कुठेही जा, आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला जेव्हा वाटलं आपण हे पदार्थ खाऊ शकतो. म्हणजेच त्याला काय दिसतं, त्याला काय म्हटलं जातं, यालाच युनिटी इन डायव्हर्सिटी, म्हणजे विविधता आहे, खाण्यामध्ये विविधता आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला युनिटी असलेली दिसून येते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा, कारण की तुमचे फीडबॅक माझ्यासाठी खूप आवश्यक आहेत. तर आता चला, लास्ट पॉइंट आहे आपल्या लेसनचा, कोणता आहे, डायव्हर्सिटी म्हणजेच काय आहे, विविधता. इंडियाज आयडेंटिटी अँड स्ट्रेंथ, विविधता ही भारताची काय आहे, ओळख आहे आणि ताकद सुद्धा आहे. हा लास्ट पॉइंट आहे आपल्या लेसनचा. तर काय दिलेलं आहे, इंडियन सोसायटी इज कॅरेक्टराइज्ड बाय डायव्हर्सिटी इन टर्म्स ऑफ लँग्वेजेस, रिलिजन, कल्चर अँड कस्टम. आता भारतामध्ये आपण बघितलं, भारताचा अभ्यास केला, मग इथे आपण बघितलं की भाषा वेगळी, धर्म वेगळा, त्यांची संस्कृती वेगळी, त्यांचं राहणपान सगळं वेगळं आहे. पण आता त्याच्यामध्ये वेगळं, सगळ्यांचं वेगवेगळं आहे, तरी त्याच्यामध्ये एक युनिटी आपल्याला दिसते आणि ती कोणती आहे, भारताची ताकद. म्हणजे हीच जी विविधता आहे तीच भारताची स्ट्रेंथ आहे आणि हेच एक मेन कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याची एक ओळख आहे भारताची. विविधतेमध्ये एकता, म्हणूनच आपण म्हणतो डायव्हर्सिटी इन इंडिया, डायव्हर्सिटी इन युनिटी, म्हणजेच विविधतामध्ये एकता असल्याचं आपल्याला इथे दिसून येतो. मग आता आपल्याला इथे काय शिकायला मिळतो, वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक इथे एकत्र राहतात, मग आपण त्यांची भाषा बोलतो, त्यांचा धर्माचा अभ्यास करतो, त्यांच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी आपण शिकतो. मग त्यांच्यामध्ये जे भौगोलिक विविधता, जिओग्राफिकल एक्सपान्सेस, भौगोलिक विविधता आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकता दिसून येते. आपण बघितलं की जिओग्राफिकली आपल्यामध्ये विविधता आहे, जिथे जे अन्न असते ते आपण खातो, ते मेन अन्न त्यांचं असते. पण याच्यामध्ये सुद्धा म्युच्युअल अंडरस्टँडिंग ऑफ वन अनदर लाईफस्टाईल, तरी विविधता असली तरी सगळ्यांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, त्यांच्यामध्ये सामंजस्य आहे की नाही, आपण दुसऱ्या धर्माचा, दुसऱ्या जातीचा, दुसऱ्या बोलीभाषेचा रिस्पेक्ट केला पाहिजे, मान केला पाहिजे, ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग सगळ्यामध्येच आहे. सिमिलरली आपण ज्या वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलतो, मोर एनरिच थ्रू देअर इंटरॅक्शन विथ वन अनदर. मग एकमेकांबद्दल जेव्हा आपण इंटरॅक्शन करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या भाषा शिकायला मिळते, म्हणजेच आपल्या नॉलेजमध्ये सुद्धा भर पडते आहे ना. आणि ही सगळे काय आहे, भारताची एक मेन कॅरेक्टरिस्टिक आहे.
द स्पिरिट ऑफ सोशल हार्मनी प्रॉम्प्ट्स पीपल टू एक्सटेंड हेल्पिंग हँड टू वन अनदर. मग याच्यामध्ये जेव्हा गरज भासेल व जेव्हा गरज असते लोकांना तेव्हा कोणी विचार नाही करत की हा या जातीचा धर्माचा आहे. नाही, त्याच्यामध्ये आपलं काय असते की हेल्पिंग हँड वन अनदर, एक दुसऱ्यांना मदत करणं, त्यांना साथ देणं, हेच आपलं एक मेन कर्तव्य असतं आणि ते सगळे लोक इमानदारीने पूर्ण करत असतात. Acceptance of democracy system by all accommodated India's diversity services as a काय टेस्टिमेंट टू द प्रिन्सिपल ऑफ युनिटी इन डायव्हर्सिटी. म्हणजेच भारताच्या विविधतेला समावून आता जी आपली काय आहे डेमोक्रेटिक सिस्टीम आहे, म्हणजे जी लोकशाही पद्धती आहे ती अशाच प्रकारे तयार केलेली आहे की भारतामध्ये जे वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक राहतात त्यांचे सगळं वेगळं असलं तरी त्यांच्या कोणत्याही भावना दुखावल्या जाणार नाही अशा प्रकारे आपली ही लोकशाही पद्धती बनवलेली आहे आणि तीच खरी आपली एक युनिटी आहे. मित्रांनो, तुम्हाला कसा लेसन वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूया लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.